रांजणगावचा महागणपती दर्शन बघू शकता तुम्ही. मंदिरातून आम्ही तसंच चालत राहिलो. बघा किती सुंदर आहे. मला बघूनच खूप अतिशय चांगलं वाटलं. आम्ही त्या रांगेत उभं राहतोय. 19 रांगा पार करून आम्हाला पुढे जायचं दर्शनासाठी. किती गर्दी आहे. मग मी आता खूप पुढे आलो आहोत रांगेत असे. आणि हे दत्त मंदिर बघू शकता तुम्ही. आतून खूप सुंदर आहे. इथून दिसत नाही नीट. अजून खूप मोठी रांग आहे बघू शकता तुम्ही. पण बराच वेळ चालल्यामुळं ना जरा पाय पण दुखत होते आणि फोटोज क्लिक केला आणि तुम्हाला बघू शकता असे सुंदर होते. तिथे खूप छान मंदिर होतं. आतमध्ये भजन चालू होतं. आणि हे बघा आपला लाडका गणपती बाप्पा. आणि मग आम्ही थोडं दर्शन घेऊन मागच्या बाजूला आलो. गणपती रांजणगाव लिहिलं आहे ते किती छान ना. तरी मग जरा आराम केला, मग प्रसाद घेतला. आता मग आम्ही पुढं आता गार्डनमध्ये निघालो आहे. किती सुंदर गार्डन आहे. मला अतिशय खूप आवडलं. फोटोज क्लिक करूया मग आम्ही फोटोज क्लिक करण्यासाठी थांबलो होते. छान आम्ही निघालो आता. हे बघू शकता तुम्ही किती छान आहे मागे. हे बघा हे अष्टविनायक बघू शकता किती सुंदर आहे ना. मला खूप आवडले मंदिर. आणि मग आता आम्ही तिथून निघालो. मस्त गजराज कसे फोटो काढले. हे बघा तिथे फोटो काढाय पण खूप मज्जा येत होती आम्हाला. मस्त छान छान फोटो काढले आम्ही तिथे. आणि आता मग निघायची तयारी सुद्धा झाली आमची. पण जरा आहे ना आम्ही ना फोटो काढून झाल्यावर मग गंध लावावं ठरवलं म्हणून आम्ही ना इथं आजोबा होते. एक आजोबा त्या आजोबांकडून गंध लावून घेतला. हे बघा किती छान गंध लावला आहे यांनी. पण मला थोडासा पुसल्यासारखं वाटतोय. पण सेजलचा छान लागला बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघालो घरी. हे बघू शकता. बाय बाय.